महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत आणि याच पार्श्वभूमीवर नाक्यावर सध्या याच निवडणुकीची चर्चा आहे। मुलुंडच्या नाक्यावर नेमके काय संवाद होत आहेत बघूया। महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि एबीपी माझाचा कार्यक्रम मुंबईच्या नाक्यावर मुलुंडला पोहोचलेला आहे। आज आपण मुलुंडमधून जाणून घेणार आहोत की नेमकी इकडच्या तरुणांचे प्रश्न काय आहेत, त्यांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत। आता जो सगळ्यात मोठा केंद्राचा निर्णय झाला नोटाबंदी, ह्या निर्णयामुळे तुमच्या आयुष्यावर किती परिणाम झाला आणि काय वाटतं की जनतेला किती त्रास झाला आणि राजकारणी हे तेव्हा तुम्हाला मदत करायला होते का? Basically, we talking big things like demonetization, कॅशलेस इंडिया, बट आपल्या प्राईम मिनिस्टरनी जो एक खूप छान इनिशिएटिव्ह ले डाऊन केलाय त्याला पुढे न्यायला आणि सपोर्ट करायला आपले हे ग्राउंड लेवलचे लीडर्स इफेक्टिव्ह आहेत का? ज्यांचा इन्कम हे डेली बेसिसच्या वर्कवरती डिपेंड आहे। पीपल हु आर एज्युकेटेड, हु आर वर्किंग इन गव्हर्नमेंट और IT विल नॉट बी अफेक्टेड, बट ज्यांचा रोजगार हा त्यांच्या डेली अर्निंग्सवरती डिपेंड करतो, ह्यांच्यासाठी काय आहेत पुढे प्लॅन्स? तुम्ही जे केलं ते फार चांगलं होतं, पण हे पूर्ण प्लॅनिंगनी जर त्यांनी केलं असतं आणि लोकांना याच्यामध्ये त्रास झाला नसता तर फार बरं वाटलं असतं। जनतेमधून असा आवाज येतोय की खूप त्रास झाला सामान्य जनतेला, हे प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थाच उपलब्ध होती। लोकांना गैरसोय झाली हे आम्हाला मान्य आहे आणि आम्ही ह्याची माफी मागतो। आजही कोण मला येऊन सांगते की क्या तुम्हारे वजह से हमको बहुत समय बाहर खड़े रहना पड़ा, मैं अजूनही त्यांना सांगतो माफ कर दीजिए, पर इस देश को अगर साफ करना होगा तो हमें थोड़ी सी तकलीफ उठानी पड़ेगी आणि सगळे देशवासी, पूर्ण देशातला प्रत्येक नागरिक, युवक असो किंवा वृद्ध असो, ती व्यक्ती प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर एवढंच इच्छित आहे की ते देशासाठी समर्पण करायला तयार आहेत। राज, काय सांगू शकाल? भाजपकडनं दावा करण्यात येतोय की आम्ही माफी मागली, लोकांना त्रास झाला, पण हा खूप मोठा डिसिजन होता। नोटाबंदीमध्ये लोकांना जो त्रास झाला, व्यवस्था उभी होती का लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी? आमच्या इकडे मुलुंडमध्ये म्हाडामध्ये एक सिनियर सिटीजन होते, ते ATMच्या लाईनमध्येच एक्सपायर झाले, तर त्यासाठी कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, काहीच केलं नाही। त्यासाठी आमचे यूथ सगळे जाऊन जनरल मॅनेजर वगैरे यांना सगळ्यांना भेटून टेंट बांधून दिले, आम्ही त्यांना पाण्याची वाटप केले, आम्ही बसायची सिटिंग अरेंजमेंट करून दिली। पण या गोष्टी पूर्वकल्पना देण्यात आली असती तर ह्या गोष्टी चांगल्या व्यवस्थित विचारांनी करता आल्या असत्या, मला एवढंच म्हणायचं आहे। नोटाबंदी निर्णयामुळे एक कुठेतरी इकॉनॉमी स्लो डाऊन झाली आणि रोजगाराचा प्रश्न उपलब्ध झाला। आपण तरुणांना विचारूया, खरंच वाटतं का की जेव्हा आज नोकरीची शाश्वतता नाही आहे आणि एवढ्या मोठ्या निर्णयानंतर मार्केट पूर्ण डाऊन झालंय? हो, नक्कीच, कारण ह्याचा इफेक्ट सगळ्या कंपनीज आणि मल्टीनॅशनलवर पण झालेला आहे, कारण इकॉनॉमी खूप ठिकाणी स्लो झालेली आहे, विच इज अफेक्टिंग टू एव्हरी ईच अँड कंपनी। त्यामुळे त्यांना प्रॉपर सॅलरी किंवा इन्क्रीमेंट ते प्रॉपर करता नाही येते, जे जनरली पब्लिक एक्सपेक्ट करतात। नोटाबंदी निर्णयानंतर मार्केट डाऊन झालेलं आहे। खरंच तरुणांना, म्हणजे जेव्हा आपण मेक इन महाराष्ट्र किंवा मेक इन इंडिया बोलतो, तर तितकी रोजगार निर्मिती झाली आहे? निश्चित, जर आपण आधीचं बघितलं की 49 वर्ष दुसरे जण सत्तेत होते आणि कंपॅरेटिव्हली आता फक्त 2 वर्ष मोदी सरकार, फडणवीस सरकार यांना झालेली आहेत। आपण निश्चित मी सांगू शकतो की आता जास्तीत जास्त रोजगार हा उपलब्ध होतोय। उद्योग क्षेत्रामध्ये मागे आपण मायनसमध्ये होतो आणि आता 5 ते 6% आपण प्लसमध्ये आलो आहे। दुसरी गोष्ट, आता एक 5 ते 5 मेट्रो प्रकल्प आपल्या इथे येत आहेत। जास्तीत जास्त कंपन्या या परदेशातून आपल्या इथे महाराष्ट्रात स्थापन होत आहेत आणि स्थानिकांना जास्तीत जास्त रोजगार मिळावा याची संधी निश्चित उपलब्ध होतीये। असं वाटतं की फक्त MOU साईन होतात किंवा या घोषणा होतात, खरंच रोजगार येतोय? नक्कीच, मला असं वाटत नाही रोजगार येतोय, कारण बरेच लोक आज यूथ नाक्यावरती तसेच दिसत आहेत आणि त्यांना रोजगारासाठी आज आम्ही जी मोहीम चालू केली आहे शिवसेनेनी मुलुंडमध्ये, आज यूथसाठी आम्ही बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून दिलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी। माझ्या मित्रांना मी सांगू इच्छितो की त्यांचे MOU जे साईन झालेले त्याच्याऐवजी कुठे कुठे रोजगार देऊ शकले आहेत काही लोक, त्याबद्दल सांगितलेलं बरं पडेल। पण जेव्हा MOU साईन होत आहेत ते MOU निश्चितपणे एका फायनल स्टेजवर पोहोचून नक्कीच आपल्या युवकांना कधीपर्यंत होतील? कारण फक्त घोषणा दिसत आहेत, नेमकी रोजगार निर्मिती कधी? जसं ते प्रोसिजर सगळं बाहेरून आत येणार, जसं सेटअप्स इकडे कंप्लीट होणार, तसे ताबडतोब त्यांना नोकऱ्या मिळणार, नोकऱ्या न मिळून जाणार कुठे? मेक इन महाराष्ट्र करणार, मेक इन इंडिया करणार। जर का भारतीय नागरिकांना आणि जर का माझ्या महाराष्ट्र बांधवांना जर का नोकऱ्या नाही दिला तर त्या नोकऱ्या देणार कोणाला? जेव्हा निवडणुका येतात तर मराठी अस्मितेचा, मराठी भाषेचा प्रश्न निर्माण होतो। नेमकी मराठी अस्मिता ही फक्त निवडणुकांपुरती आहे का? लोकांना काय वाटतं, विचारूया, काय वाटतं? आमचा मुलुंडचं जर का बोलायचं म्हटलं तर हे मराठमोळं मुलुंड म्हणून हे प्रसिद्ध ॲक्च्युली।
आणि महाराष्ट्र म्हणजे पहिली ही भाषा. असं नाही की अदर जे भाषिक आहेत त्यांना आम्ही कमी लेखतोय, पण आपली अस्मिता पहिली आपण जपायलाच पाहिजे आणि त्याबद्दल ते आम्हाला काय सांगाल की लोकांना असं वाटतं की जेव्हा सण येतात तेव्हा तुम्ही गायब असतात आणि फक्त निवडणुका आल्या की मराठी अस्मिता मराठी अस्मिता नुसती दहीहंडीत जपली जात नाही. दसरा आहे, स्वागत यात्रा आहे, अजून आपला होळी सण आहे, वेगवेगळे सण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने जपतोय. छठपूजा जर आपण बघितली तर यावर्षीच्या सरकारने प्रथमच छठपूजेला एक वेगळा दर्जा दिला आणि पूर्णपणे त्यांना सपोर्ट, त्यांना पाठिंबा आणि त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांना त्यांचा सोहळा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम मदत केली. सो आजपर्यंत ते होत नव्हतं. सो मला असं वाटत नाही की मराठी अस्मिता फक्त एकच जपतात. आम्ही सर्वांना घेऊन चालणारी पार्टी आमची. काय सांगाल बीजेपी? मला असं वाटतं की हे म्हणतायत की मराठी अस्मिता, आता विषय आपण मराठी अस्मितेचा बोलतोय, मराठी माणसाचा बोलतोय. मग हे म्हणतायत की जसं आम्ही म्हणलो की कट्ट्यावर लोक उभे राहतात, ह्यांनी रोजगार दिलेत असं हे म्हणतात. मग आपल्याकडे एवढा अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न काय, तो ती आकडेवारी जी दिसते ती खोटी आहे का? महिला सुरक्षेचा प्रश्न किती महत्त्वाचा आहे काय? आपण पाहतो की बँगलोरला असं म्हणजे बरेचसे प्रकार झाले विनयभंगाचे वगैरे, CCTV मध्ये असूनही त्यांना म्हणजे काही त्याच्यावर ॲक्शन नाही घेतली. तसे मुंबईतही प्रकार बरेच घडतात, तर त्याच्यावरती असंच होणार आहे का असा आमचा प्रश्न. की महिलांसाठी मुलून हे किती सुरक्षित आहे, की त्यांनी काही योजना केल्या आहेत का महिलांसाठी खास? जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा जेव्हा प्रभार स्वीकारला त्यावेळेला दुसऱ्या दिवशी त्यांनी एक घोषणा केली की 103 ही एक त्यांनी हेल्पलाईन सुरू केली महिलांसाठी. की फक्त जर त्यांनी ते असं म्हणतात, नक्कीच ते निश्चित असू शकेल, परंतु सगळ्यांना आता त्याचा अवेअरनेस आहे की 103 डायल केल्या 10व्या मिनिटात आपल्या परिसरातील जेवढे पोलीस आहेत तेवढे तुमच्या ठिकाणी मदतीला उभे राहतात. 103 तुम्ही म्हणतायत, पण हा आपल्यासारखा जो एक एज्युकेटेड क्राऊड आहे त्यांना आज सगळं माहिती आहे सोशल आहे. पण व्हॉट अबाउट अनएज्युकेटेड विमेन? तर युवा सेनेनी एक मोहीम राबवली होती, डोमेस्टिक व्हायलन्स ॲज वेल ॲज या ज्या लोअर स्टार्टा ऑफ ज्या विमेन्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्यांचे प्रॉब्लेम्स वगैरे काय आहे, जसं फॉर एक्झाम्पल की आपला मुलुंड स्टेशन आहे तर तिथे खूप सारी गॅप्स होते वगैरे, तर आम्ही युवा सेनेमार्फत आमच्या तिकडच्या ह्यांना आम्ही पत्र दिले होते की हा इश्यू होतोय म्हणून बायकांना. अजूनही त्याचं काही सॉल्व्ह झालं असं मला वाटत नाही. चेन स्नॅचिंग किंवा तुम्ही जर एखाद्याने अचानक तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही काय करायचंय, कसं करायचंय, हा पोलिसांचाच मार्गदर्शनपर कार्यक्रम इकडे मुलुंडमध्ये राबवला गेलाय. प्रत्येक गोष्टीची सुरुवात झालेली आहे. आणि तसंच अजून एक आहे की निर्भया ॲप आहे, ज्यांच्याकडे आता सगळेजण टेक्नो सावी झाले, प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. निर्भया ॲप तुम्ही डाउनलोड केलं, तुम्ही क्लिक केलं तर जवळच्या कंट्रोल रूमला, ज्या एरियात आहात त्या कंट्रोल रूमला तो संदेश जाऊन तिकडनंही तुम्हाला मदत मिळू शकते. ॲप झालं आहे, प्रयत्न काय म्हणते त्यांचं म्हणणं ॲप झालेलं आहे, निर्भया ॲप झालेलं आहे आणि पोलीस सुरक्षा देखील. मॅडम, पहिलं मी सांगू इच्छितो की आम्ही आदित्य साहेबांच्या मार्फत मी गेली 6 वर्ष युवा सेना हेल्पलाईन चालवतोय. ती आधी मी मुलुंडपर्यंत मर्यादित ठेवली होती, आज ती मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये अवेलेबल झालेली आहे. जेवढे लोकांचे आम्हाला महिलांचे फोन येतात, आम्ही लोकांना कांजूरमार्ग दादरवरनं धरून आणून काही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले, जे महिलांनी आम्हाला त्या तक्रारी केल्या होत्या. पण आता जो बलात्कार प्रकरण झालं, ती बातमी आमच्या मित्रांनी सांगितली आता तुम्हाला, त्याच्याबद्दल कुठे न्यूज पण नाही आली, त्या विषय पण दाबले गेले. पोलीस स्टेशनमधनं आम्हाला बऱ्या प्रकारे सहकार्य मिळतं. पण मला एवढंच म्हणायचं आहे की ॲप चालू करून किंवा हे बाकीच्या गोष्टी सगळ्या अवेलेबल करून त्या गोष्टी त्या पुराव्यासकट तुम्ही ते सॉल्व्ह करा. माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना. ते ॲप सगळे चालू करतात पण त्या महिलांसाठी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. शिवसेना आणि भाजपचे नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. नक्कीच तरुणांची अपेक्षा आहेत की जेव्हा तरुण नेते येत आहेत तेव्हा त्यांनी जुन्या पद्धतीचंच राजकारण करू नये, तर जे समस्या आहेत त्यांना कुठेतरी उत्तर द्यावा. मुंबईच्या नाक्यावर रश्मी पुराणिक, ABP माझा, मुंबई.